ही बंडखोरांची भूमी आहे। इथल्या वाऱ्यात, पाण्यात, मातीत, जमिनीत पडतायत, महाराष्ट्राच्या रक्तात पडतायत। जेव्हा धर्माला गाणी येते तेव्हा परमेश्वर अवतार घेतो असं म्हणतात, पण महाराष्ट्रात जेव्हा कोणी दास्य लादण्याचा प्रयत्न करतो किंवा कोणी गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात बंडखोर जन्माला येतात। या बंडाला आशीर्वाद देण्यासाठी एका हातात तलवार घेऊन दुसऱ्या हातानं भंडाऱ्याची उधळण करणारा मुल्लारी पाखंड खंडोबा जेजुरीच्या गडावरती उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 28 युगांपासून विठोबा माऊली उभी आहे। या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला म्हणजे ज्ञानोबा माऊलींपासून सुरू झालेली या बंडाची सुरुवात एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि अलीकडच्या समाज सुधारकांपर्यंत येऊन पोहोचते। ज्या काळामध्ये जातीला प्रचंड महत्त्व होतं अशा काळात आपल्या सोवळ्याची घडी घालून भक्तिप्रेमाची मशाल हाती येणाऱ्या एका शिष्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे। नमस्कार, विषय मांडतोय बंडखोर शिष्य परिसा भागवत। विषयाच्या सुरुवातीला प्रश्न पडतो, बंडखोरी म्हणजे काय? बंडखोरीची व्याख्या अलीकडच्या काळात संकुचित झाली असली तरी प्रस्थापित व्यवस्थेमध्ये ठराविक वर्षांनंतर साचलेपण येतं आणि ते व्यवस्था दीनदुबळ्यांचं शोषण करायला लागते। अशा वेळी ती व्यवस्था नाकारणं म्हणजे बंडक। क्रांतीचं पहिलं पाऊल म्हणजे बंडक आणि ती व्यवस्था नाकारल्यानंतर त्या व्यवस्थेला प्रतिव्यवस्था उभी करणं म्हणजे परिवर्तन। विषयामध्ये दिलेला बंडखोर शिष्य हा आपल्या गुरूंच्या विरोधात बंड पुकारणारा नाही, तर समाजाला दिलेले अधिकार नाकारत भक्तीनं प्रेमानं मिळालेल्या शिष्यत्वाला, भक्तीनं किंवा प्रेमानं मिळालेल्या श्रेष्ठत्वाला शरण जाण्यासाठी आपल्या समाजाच्या विरोधात बंड पुकारणारा शिष्य आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे। एखाद्या दिवशी एखादी गोष्ट मला मिळाली नाही म्हणून व्यवस्थेला हादरा देणारे कित्येक बंडखोर इतिहासात सापडते, पण मुळात ज्यांना वेदांचे अधिकार होते, भागवत सांगून मिळणाऱ्या दक्षिणेतून रोज सोनं विकत घेता येईल इतकी दक्षिणा ज्यांना मिळायची आणि सगळ्यात महत्त्वाचं जिच्या विना पांडुरंगाचा कारभार चालत नाही असं म्हणतात त्या रुक्मिणी मातेनं स्वतः ज्यांना परीस दिला होता अशा परिसा भागवतांनी आपलं सामाजिक अस्तित्व नाकारत नामदेवांचं शिष्यत्व पत्करावं आणि आपल्या स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून नामदेवांचा पहिला शिष्य होण्याचा लौकिक मिरवावा, तेव्हा आहे ती गोष्ट स्वीकारण्याच्या परिसांच्या विवेकाचं कौतुक वाटतं। दरवेळी बंडखोरी काहीतरी मिळवण्यासाठी केली जात नाही, तर त्यागातून सुद्धा बंडखोरी निर्माण होऊ शकते, हा आदर्श परिसा भागवतांनी घालून दिला, म्हणून परिसा भागवत वेगळे ठरतात। खरं तर आधी होते ती बंडखोरी आणि नंतर होतं ते परिवर्तन, पण परिसांच्या बाबतीमध्ये आधी मनाचं परिवर्तन आणि मग बंडखोरी असा प्रवास झालाय। परिसामध्ये नामयासी तुझे पूर्वज माझ्या चरणापाशी, जरी तू हरिदास झालासी तरी याती हिनची। इथपासून ते मागे होते ते अवघेची विसरलो, लोटांकडे आलो नामयासी, परिसा म्हणे नामया बळवे तुझे गाणे, जैसे का नाणे टाकसाळीचे। परिसांच्या परिवर्तनाचं पहिलं पाऊल म्हणजे परिसांची बायको कमळाच्या। भक्ती मार्गावरती चालून परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर अहंकार सोडला पाहिजे याची जाणीव कमळाच्यांना होती आणि वारंवार सांगून सुद्धा परिसा हे ऐकत नाहीत म्हटल्यानंतर वर्णश्रेष्ठत्वाचा फुकाचा अहंकार बाळगणं हे अवलक्षण आहे अशा स्पष्ट शब्दात कमळाच्या त्यांना सुनावताना दिसतात। मग अशा स्पष्ट शब्दात कमळाच्या त्यांना सुनावताना दिसतात। मग 750 वर्षांपूर्वी नवऱ्याच्या होकाराला होकार देणारी ही बाई नाही, हे वास्तव मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं। रुक्मिणी मातेला दिलेला परिसाचा फुलपणा नामदेवांनी दाखवून दिला खरा, पण त्याचबरोबर ज्यावेळी नामदेवांचं शिष्यत्व पत्कारलं त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी उभी राहणारी आणि त्यांना समर्थन देणारी कमळाच्या परिसा भागवतांच्या बंडखोरीचं पहिलं पाऊल होती, हे नाकारून चालणार नाही। परिसांच्या बाबतीत काही लेखक लिहिताना खंत मांडतात की त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा महाराष्ट्रानं, पंढरपुरानं आणि एकूणच वारकरी संप्रदायानं जोपासल्या नाही, पण त्यांच्या जन्माची नोंद आढळत नाही, त्यांच्या मृत्यूची नोंद आढळत नाही, समाधी कुठे हेही कळत नाही। मग ती का कळत नाही यावरही तर्कवितर्क लावले जातात, पण ज्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आम्ही जोपासल्या त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती तरी आज महाराष्ट्र चालतोय का? म्हणजे संतांनी त्यांच्या काळामध्ये आंतरजातीय विवाह लावले, पण आज 21व्या शतकामध्ये प्रेमविवाह करण्यासाठी घरच्यांची संमती आवश्यक असल्याचे ठराव जर ग्रामपंचायती मांडणार असतील तर मात्र त्या अस्तित्वाच्या खुणा जोपासणं आणि न जोपासणं यांच्यात नेमकं किती अंतर उरलंय हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। खरं तर गुरुनं सांगावं आणि शिष्यानं ऐकावं, पण अविनाश गोसावी रिंगणच्या उत्तरार्धात लिहितात महाराष्ट्रात ऐकण्यासारखं प्रचंड आहे, ऐकण्यात प्रचंड ताकद आहे, फक्त ऐकायचं कुणाचं हा प्रश्न आहे। अगदी त्याचप्रमाणे संतांनी दिलेला बंडखोरीचा वारसा आजही महाराष्ट्र सक्षमपणे करतोय, मग ते राजकीय बंड असू द्या, नाहीतर सामाजिक धार्मिक बंड असू द्या किंवा अगदी लैंगिक। फक्त बंडखोरी कुणी करायची, कशी करायची आणि कशासाठी करायची याची उत्तरं आमच्या पिढीला मिळायला हवी। बंडाची तीव्रता कमी जास्त असेल तरी चालेल, पण बंडात तारतम्य असायला हवं, कारण आयुष्यात तारतम्य नसणाऱ्या माणसांना कधीच बरीच सापडत नाही आणि तारतम्य नसणाऱ्या बंडाची कधीच इतिहास नोंद घेत नाही। आभार।